बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आले। या मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांचे नातलग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप केला। पैसा, सत्ता आणि दबावाच्या राजकारणातून एका निरागस युवकाचा बळी गेल्याचे त्यांनी सांगितले। लोकशाही प्रक्रिया, उमेदवारी माघार, एबी फॉर्मचा गैरवापर आणि शासन प्रशासनाची संशयास्पद भूमिका यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भाजपच्या दडपशाही कटकारस्थानांविरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हा लढा पुढेही सुरू राहील असा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आला। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे सोलापुरात घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं। जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत। भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात। विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय। कारण का फक्त पैसा, सत्ता नाही, पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय, पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे। आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय। दोन निरागस लोकांमध्ये, कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्याच्यामधलं एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी, बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय। लोकशाही, संविधानाची वारंवार अपमान होतोय। मग ते फॉर्म घेण्याच्या एबी फॉर्मचा विषय असेल, विड्रॉलचा विषय असेल, आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मूक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला। ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार।